नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला मागच्याच भागात सांगितलं की गर्भसंस्कार म्हणजे काय। तर आता आपण ऐकू की गर्भसंस्काराचे फायदे काय। तर गर्भसंस्कार म्हणजे आपला विश्वास असेल तरच त्याचे आपल्याला फायदे होतात, आणि जर आपला विश्वास नसेल अशा गोष्टींवर तर करू नये। आणि गर्भसंस्काराने आपण बाळाला कसे सक्षम बनवू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बाळाला म्हणजे बाळाची हालचाल असते, तर ती कशी आई बाळाशी बोलू शकते, आपल्या पोटावर हात ठेवून बाळाला फील करू शकते आणि तेव्हा बाळाशी बोलू शकते। तर आईने जर काही विचारलं किंवा काही बोललं तर बाळ लगेच हलून तिला हो नाही म्हणजे असं प्रकारचं उत्तर देतो। बाळाला आजूबाजूचा सर्व परिसरातील आवाज ऐकू जातात, त्याला पप्पांचा आवाज ओळखीचा होतो। घरातील जे व्यक्ती कायम त्या वुमन सोबत असतात, प्रेग्नेंट वुमन सोबत, त्यांचे सर्वांचे आवाज बाळ ओळखतो। पण आईशी जास्त अटॅचमेंट असते। तर आईने स्वतः जो निश्चय केला की मला माझ्या बाळामध्ये हे संस्कार टाकायचे आहेत, मला माझ्या बाळाला गायक बनवायचे की मला माझ्या बाळाला डान्सर बनवायचे, जर असं आईने ठरवलं आणि तशा पद्धतीचे विचार करत राहिली आणि बाळाला सांगत राहिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो। 100% नाही होत पण बराचसा फायदा होतो, हे माझे अनुभव आहेत। आणि ह्या गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।